मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीनंतर भाजप नेत्या अमृता पवार यांनी खुलासा केला आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यात आपल्याला डावलल्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य व भाजप नेत्या अमृता पवार तथा माजी सभापती सुरेखा नरेंद्र दराडे व जिल्हा परिषद प्रशासन विरोधात विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेष अधिकार भंगाची लेखी तक्रार केली होती। यानंतर राजकीय वातावरण तापल्यानंतर या संदर्भात अमृता पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केला आहे। यावेळी अमृता पवार काय म्हणाल्या आहेत ते आपण पाहूया। मी जिल्हा परिषद सदस्य असताना देवगाव गटामध्ये नांदूर मधमेश्वर हे गाव येतं आणि त्या गावामध्ये आम्ही अंगणवाडी ही मंजूर केलेली होती। त्याच वेळेला आम्ही उपकेंद्रासाठीही निधी मागितलेला होता आणि त्याचं काम कुठेतरी सुरू झालं, परंतु जिल्हा परिषदेवर प्रशासक बसला, आमचं मुदत संपली, आम्ही माजी सदस्य झालो, काम काही पूर्ण झालेलं नव्हतं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा हा त्या गावाने करण्याचा ठरवला। हे सगळं करत असताना मला काल परवा पेपरमध्ये दिसलं की भुजबळ साहेबांनी त्यांचा अवमान केला असं एक पत्र आपल्या जे स्पीकर आहेत विधानसभेचे त्यांना दिलेलं आहे। हे स्पीकरनी त्या पत्र देण्याचं कारण हे की आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही। खरं तर मी माजी सदस्य आहे, ते ज्ञानाचं मंदिर एक आहे जी अंगणवाडी आहे आणि दुसरं हे आरोग्यासाठी केलेलं हे उपकेंद्र आहे, हे लोकार्पण केलंच पाहिजे ना। हे लोकहिताचे कामं करत होतो आम्ही आणि हे मी स्वतः सदस्य असताना दिलेला निधी आहे, त्यामुळे त्यांचा अवमान करणं हे मला तरी वाटतं हे तसं काहीही त्या मागचा हेतू नव्हता, परंतु एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने एवढं छोटं मन दाखवलं याचं मात्र दुःख वाटतं। कुठेतरी लोकहिताचा विचार हा त्यांच्याकडनं केला गेला पाहिजे होता आणि तो झालेला नाही, याचं दुर्दैव आहे। मी महायुतीची घटक आहे आणि महायुतीत असल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विधानसभा पुढे येत आहेत आणि विधानसभेचं भुजबळ साहेबच मला स्पर्धक समजताय की काय, कारण त्यांनीच माझं नाव आज विधानसभा स्पीकरपर्यंत अध्यक्षांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि यातनं कुठेतरी ती भीती विधानसभेसाठी ही उमेदवार राहते का काय असं त्यांना वाटतंय, असंच मला यातनं वाटतं त्यांच्या कृत्यातनं। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा। फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प। ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला।